आईनं शेवटी इमोशनल ब्लॅकमेल करून काम करूनच घेतलं. काय म्हणता मित्रांनो, झोप झाली व्यवस्थित. पप्पांसोबत आलो बाहेर पाणी बघण्यासाठी. कमी झाले की वाढलं माहिती नव्हतं रात्रभरामध्ये. येऊन बघताय काय तर पाणी झाले कमी. पाणी कमी होऊन काय फायदा बरं, नुकसान तर भरपूर होऊन गेलेलंच आहे ऑलरेडी बघ सगळ्यांचं. आणि यात बघा रस्ते पूर्ण ब्लॉक आहेत, ट्रॅफिक जाम आहे. आता आपल्या सुट्ट्या संपत आलेत, आपल्याला जायचं रत्नागिरीला. आता जायचं कसं हेच माहिती नाही बघा. घरी येऊन बघा परत झोपी गेलो बघा. काय करणार, गावाकडे तसं काही काम पण नाही, कुठं बाहेर पण जाता येत नाही, म्हणून झोपच घ्यायला तो पूर्ण. आईनं सांगितलं फ्रेश वगैरे होऊन घे. फ्रेश वगैरे होऊन घेतलं. बघतोय पप्पा बाहेर गेले होते. म्हटलं शाळेला गेले असतील, पण पाण्यामुळे शाळेला सुट्टी भेटली पप्पांच्या. आई सांगत होती गावातले एकजण वाहूनच गेले पाण्यामध्ये. मी म्हटलं त्याला एवढी काय गडबड बरं, पण तो पण वैतागला असेल, 2 दिवस झालं तिकडे राहून राहून. पण अग्निशामक दलाने त्याला वाचवलं. तो सुखरूप आहे आता. मी इकडं आलो जुन्या घराकडे. दाजीशी आणि विठुमामाशी भेट घेतली आणि बाबाही भेटले होते आज. बाबांनी मला बोलता बोलता सांगितलं बघा, एवढ्या लांब गेला शिकण्यासाठी तर बघ पोट भरण्यासाठी शिकू नकोस, काहीतरी बनण्यासाठी शिक. बाबांचं मोटिवेशन घेऊन मी आलो सरळ घराकडे बघा. बघतोय काय ट्रॅफिक तर वाढण्यावरच आहे. लोकांना वाटलं रस्ते उघडलेत, पण काय रस्ता अजून उघडलेला नव्हता. वरून पप्पाने मस्तपैकी ते मक्के आणले होते उकडलेले. पप्पांसोबत खात मस्त व्ह्यू एन्जॉय केला वरचा. आणि आईने खाली आवाज बोलवलं. मला माहिती होतं आईनं बोलवलं म्हणजे काय ना काय काम असेल. चांगलं इमोशनल ब्लॅकमेल केलं मला आणि माझ्याकडून पूर्ण काम करून घेतले बघा आईनी. आणि इकडं मी आता रत्नागिरीला जाणार आहे वापस, म्हणून आईने लोणी वगैरे काढून तूप बनवण्याच्या तयारीमध्ये लागली होती. आणि तोपर्यंत मग मी आलो भानू सावकारकडे बघा. भानू सावकारमुळं ना आम्हाला गावामध्ये सगळे वस्तू मिळतात. धन्यवाद भानू सावकार बघा. आणि आपला ना जुन्नाच पार्लरची मस्त होतं बघा. यात नवीनमध्ये काय ती मजा राहिली नाही बघा. जुन्यामध्ये कसं क्वांटिटी पण जास्त होती आणि फ्लेवर पण होता बघा चांगला. बरोबर बोललो ना मित्रांनो. आणि मी आलो सगळं गच्चीवर, कारण व्ह्यू एकदम मस्त होत होता. काही खूप दिवसानंतर गावाकडचा असा व्ह्यू बघा भेटला बघा. रत्नागिरीमध्ये व्ह्यू मस्त असतो, पण गावाकडचा व्ह्यू ना एक नंबर असतो. वरचा व्ह्यू एन्जॉय करून मी आलो बघा खाली, कारण पप्पाचे कपडे इस्त्री करायचे होते. इस्त्री करता करता आठवलं लहानपणी माझे सर्व कपडे पप्पा इस्त्री करायचे आणि आता मी करतोय. तुमच्या आयुष्यात पण ना असा काही बदल झाला का, कमेंटमध्ये मला नक्की सांगा बघा. ट्रॅफिक वाढण्यावरच आहे बघा. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका बघा मित्रांनो. चला भेटतो उद्या तुम्हाला मी. बाय.